हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणे विराजित कंठी कौस्तुभमणे विराजित कंठी कौस्तुभमणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची 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 सर्व सुख तुका म्हणे
माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने 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 तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने 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 तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबार खोमाये जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधन
वारी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हरिने घरी कोंडिले हरिने घरी कोंडिले हरिने घरी आत हरी बाहेर हरी हरिने घरी पाडिली तुटी सकळा पाडिली तुटी सकळासी पाडिली तुटी सकळा हरणी मुदले सकळासी पाहिले तुटे सकळासी पाहिले तुटे सकळासी
हरीने कामा घातला चिरा हरीने घातला चिरा हरीने कामा घातला चिरा हरीने घातला चिरा हरीने कामा घातला चिरा चितवरा चितवरा मुठविले चितवरा हरिणे कामा घातला चिरा वृत्तावरा लोकी वृत्तावरा तुका म्हणे वेगळा नो हे हरी हा भोवे भोवताला हरी हा भोवे भोवताला हरी हा भोवे भोवताला तुका म्हणे वेगळा नो वे हरी हा भोवे भोवताला हरी हा भोवे भोवताला हरी हा भोवे भोवताला हरीने कामा घातला चिरा हरीने कामा हरीने कामा घातला चिरा हरीने घातला चिरा हरिणे कामा घातला चिरा विरवरा मुखविले विरवरा मुखविले हरिणे घातला चिरा वृत्तावरा लोके गे बाहेर हरे आत हरे बाहेर हरे हरी बाहेर हरी आत हरी बाहेर बाहेर हरे आत हरे बाहेर हरे आत हरी बाहेर हरी आत हरी बाहेर हरी हरिने घरी कोंडिले हरिने घरी कोंडिले हरिने कामा घातिला चिरा हरिने कामा घातिला चिरा हरिने घरी कोंडिले हरिने
घरी 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 कोंडी येले कोंडी येले हरिने कामा घातला चेरा हरिने कामा घातला चिरा आत हरी बाहेर हरी आत हरी बाहेर हरी आत हरी बाहेर हरी आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडिले हरीने घरी कोंडिले हरीने कामा घातिला चिरा हरीने कामा घातिला चिरा हरिने घरी कोंडी येले हरिने घरी 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 कोंडी येले कोंडी येले हरिने कामा घातला चेरा हरिने कामा घातला चिरा वितवरा मोकविले वितवरा वितवरा मोकविले मोक मोकविले मोकविले वितवरा वितवरा मोकविले वितवरा मोकविले हरिने कामा घातिला चिरा हरिने कामा घातिला चिरा वितवरा चुकविले मोकलिले मोकली
मोकलिले मोकलिले एक सरोगसी नावाचा प्रकार आहे. गर्भ एकीचा असतो आणि वाढतो दुसरीच्या पोटात. तशी पहिली इतिहासातली सरोगसी ही बळीरामाची. रोहिणीच्या गर्भामध्ये ते वाढलेत आणि माया इकडे. आणि त्या मायेला घेऊन वसुदेव महाराज गेले भगवंताला सोडलं. या नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि तिला आणि येथे तिला इकडे घेऊन या आणलंय. कंसाला कळलं, तो मारायला गेला, ती सुटली आणि तिने सांगितलं की तुझा शत्रू दिसा मासाने वाढतोय. भगवंत रांगू लागले, चोरी करू लागले. भगवंताच्या तक्रारी येऊ लागल्या. येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंकेवो तोडिले, दह्या दुधा ते भक्षिले, वलंडिले ताकाते. दही दुधामध्ये सत्व आहे. हल्ली दुधातही सत्व राहिलं नाही. आपण जे दूध हल्ली पितो त्याच्यावर एक प्रक्रिया केलेली असते, त्याच्यावर ते छापलेलं असतं ह्युमिनाइज्ड पाश्चराइज्ड मिल्क. ते पाश्चरायझेशनची प्रक्रिया अशी असते, एकदम तापमान वाढवायचं आणि एकदम थंड करायचं. परिणामतः त्या दुधातली सगळी मलई वर येते, ती काढून घेतात आणि राहिलेलं दूध म्हणून विकतात. आता मुळात ते दूध जे आहे ते गाईचं नसतं, ते जर्सीचं आहे. त्यात पुन्हा त्यातलं सत्व काढून घेतलंय. जर्सी म्हणजे गाईचा आणि डुकराचा संकर आहे, म्हणून त्या जर्सीचं दूध फार घातक आहे, ते पिऊ नये. आता पिशवीत कशाचं दूध भरलं काय आपल्याला माहिती का? काही युरिया भरतात, युरिया. हां ते सांगतो ना. पूर्वी असं होतं की जो बेईमान असायचा तो दुधात पाणी घालायचा, नंतर नंतर पाण्यात दूध घालायला लागले. मग ते फक्त पांढरं दिसावं इतपत दूध घालायचं. आता पाण्यात दूध घालणारा सुद्धा इमानदार म्हणावा अशी परिस्थिती आहे, कारण त्या दुधाचा अंशच नाही, युरिया पांढरा करून तो आपल्याला पिऊ घालतायत असं होत. तर भगवंत दूध दही वगैरे लोणी निर्मळ चित्ते झाली नवनीते, शुद्ध चित्ताचं उपलक्षण म्हणून ते चोरी करायला लागला.
म्हणून भगवंताला गवळणीला यशोदा मातेने विचारलंय, हे भगवंता काय उणे का तू करीतोसी चोरी, किती सांगू तुझं नायकसी हरी, परे ही परता तू पळून जाशी दुरी, अनावर या लौकिका बाहेरी वो. आणि शेवटी इतिहासातला पहिला मोर्चा निघाला. आता मोर्चे भरपूर निघतात, पण इतिहासामधला पहिला मोर्चा आहे, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. अवघ्या मिळोनी गवळणी यशोदेसी सांगती गाढाणी, याच्या भेणे गोकुळ सोडावे गोकुळी राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. म्हणून शेवटी यशोदा मातेने भगवंताला शाळेत घातलं. मी प्रत्येक ठिकाणी सांगतो, मी अनुभव घेऊन सांगतो, अनुभवपूर्वक सांगतो की आपली मुलं बिघडू नयेत असं वाटत असेल तर अजिबात शाळेत घालू नका. आणि मुलं बिघडलीच पाहिजेत अशी जर इच्छा असेल तर शाळेत घातलंच पाहिजे. कारण शाळेमध्ये काय काय मिळतं, शाळेमध्ये गणवेश फुकट मिळतो, शाळेमध्ये दप्तर फुकट आहे, वह्या पुस्तकं फुकट आहेत, हल्ली शाळेमध्ये जेवण फुकट आहे. आपलं धर्मशास्त्र जे खाऊ नये म्हणून सांगतं ते द्यायची तयारी चालू आहे. म्हणजे सगळं मिळत आहे, निषिद्धही मिळत आहे. फक्त एक गोष्ट मिळत नाही, ज्याचं नाव आहे शिक्षण. शिक्षण सोडून सगळं आहे. लहान मुलं काय शिकतात आता, पूर्वी वारकरी शिक्षण घेणारी मुलं कमी होती, आता एवढी एवढी मुलं असतात. म्हणजे त्यांना स्वतःचं शिशू धुता येतं का नाही माहीत नाही, एवढी मुलं असतात. आणि त्या वयात ती काय शिकतात, तर जे त्या वयात शिकू नये ते शिकतात. त्यांचं संभाषण ऐका कधी तुम्ही, काय बोलतात एकमेकात, कुठल्या भाषेत बोलतात. म्हणजे जी भाषा नाकातले केस जाळेल माणसाच्या, अशी भाषा ती लहान मुलं बोलतात. म्हणून शाळेमध्ये घालणं म्हणजे बिघडवणं आहे. आणि परमार्थामध्ये घालण्याचं सुद्धा एक वय लक्षात ठेवा. त्याला समज असली पाहिजे, योग्यायोग्यतेचा भाव त्याला कळाला पाहिजे, विवेकपूर्ण असला पाहिजे, मलविक्षेपाची निवृत्ती झालेली पाहिजे. तो परमार्थाचा अधिकारी. एक माणूस दादांकडे आला आणि तो म्हणला, मला मलविक्षेप आवरण सगळं आहे, तुम्ही सगळं काढून टाका, मी तुम्हाला शरण. असं नसतं बाबा म्हणले. ते म्हणले, समजा तुला सर्दी झाली, मी काय करू शकतो, माझ्या खिशातला रुमाल तुझ्या नाकाला लावू शकतो. आतला शिंबूड तू ढकलला पाहिजे, तोही मी कसा ढकलायचा. तसं झालंय, मलविक्षेप तुम्ही काढा. हे कसं आहे, तू मलविक्षेप काढून ये. दोषापणे स्वतः करायचा आहे. सद्गुरू गुणाधान करतात. दोषापणे तुम्हीच करा, गुणाधाने तुम्हीच करा. आणि तू काय करतो मग, आला कशाला तू. माणसाचा जन्म लिहून काहीतरी तर पाहिजे का नाही डोकं. म्हणून भगवंताला शाळेत घातलं. ती शाळा असे गोपालन, गोनाम इंद्रिय, पालन नाम निग्रह, इंद्रिय निग्रहाची शाळा आहे. 8वी 9वी 10वीला एक विषय सध्या मी इथे सांगत नाही, बाहेर सांगतो तुम्हाला. इंद्रियाचं शैथिल्य कसं संपादन करावं असा विषय येतो. म्हणजे इंद्रियाचा निग्रह शिकण्याच्या वयात मुलं इंद्रियांचा शैथिल्याचा भाग शिकतात. इंद्रिय मोकळी कशी सोडावीत हे शिकतात. दुर्दैव आहे. भगवंताबरोबर सगळे गोपाळ आहेत, वेणू आहे. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर
नंदाचा नंदाचा पात्र झाल्या ब्रह्मसुखा वाजवितो वेणू मधु मधुर मधुर वाजवितो वेणू. भगवंत त्या गोपाळांबरोबर खेळायला लागलेत. भगवंताचा उपाधी हा शुद्ध सत्व प्रधान आहे. आमची घोंगडी 9 ठिकाणी फाटकी आहे. तुझी शुद्ध सत्व गुण विणली रे कान्होबा, तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. आमची घोंगडी फाटकी, जरी झाला संन्यासी मध्यान्नीला तोंड वाशी. आम्हाला भूक सहन होत नाही. खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक. काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख. खांदी भार पोटे भूक, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख. खांदी भार पोटे भूक, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे. भगवंतानी सांगितलंय आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पुरे म्हणाल तो वरी म्हणजे खोट लावून जेवण होईपर्यंत. खोट लावून याचा अर्थ कपाळ जितकं टणक आहे तेवढं पोट टणक झालं पाहिजे. आमच्या इथे एक मुलगा आहे, त्याला आग्रह करत होतो जेवायचा. रसगुल्ल्याचा आग्रह केला, रसगुल्ला. मग त्यांनी, आणि आग्रह कधी जेवण झाल्यानंतर, जेवताना आग्रह कधी करायचा नसतो, लक्षात ठेवा. आग्रह या शब्दाचाच अर्थ जेवल्यानंतर. त्याचा नियम असा सांगितलाय, हा हा दद्यात, हु दद्यात, दद्यात हस्त प्रसारणे, पात्रे च शयने दद्यात, न दद्यात सिंह गर्जने. जेवण झाल्यावर पहिल्यांदा तो हा 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 म्हणतो, हा हा दद्यात वाढलं पाहिजे. नंतर हु दद्यात, हु 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 वाढलं पाहिजे. दद्यात हस्त प्रसारणे, तो असे हात धरतो पानावर तरी वाढलं पाहिजे. पात्रेच शयने दद्यात, तो ताटावर झोपतो, इकडून इकडून वाढलं पाहिजे. मूर्ख आहेस का, अशी जेव्हा सिंहगर्जना होईल, न दद्यात सिंहगर्जने, तेव्हा वाढायचं नाही, तोपर्यंत वाढलं पाहिजे. तुम्ही त्यांनी जेवण झाल्यावर 21 हे रसगुल्ले खाल्लेले होते, 21. आणि मग मी आग्रह केला तर तो तेव्हा असा बसला होता. मग जसा जसा आग्रह केला असा ताट 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 झाला आणि शेवटी असा मागे पडला. याला म्हणायचो खोट लावून असा आग्रह, असा भगवंत देणार आहे. आणि असा आहे, सामान्य स्वरूपाचं भोजन केलं ना तर कालांतराने कधीतरी भूक लागणार आहे. पण हा जो काला आहे, हा हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा काला आहे म्हणून यांनी एकदा तृप्त झाल्यानंतर पुन्हा भूक लागणार नाही. आणि तो काला देण्यात भगवंत प्रवृत्त झाले. काला देण्याचा अधिकार हा पहिला भगवंताचा आणि दुसरा संतांचा. कीर्तनकार जेव्हा काला देतो तेव्हा तो संतांचा प्रतिनिधी म्हणून देतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे मी काला द्यायला लागलो म्हणजे मी कोणीतरी अधिकारी असं नाहीये.
मी त्यांचा प्रतिनिधी आहे. प्रतिनिधी कोणीही चालतो, लक्षात ठेवा. कुठे जेवणाचं आमंत्रण आलं तर प्रतिनिधी चालतो, कुणीही चालतो. लग्नाचं आमंत्रण आलं कुणीही चालतो. त्याप्रमाणे संतांचा प्रतिनिधी म्हणून हा काला द्यायचा आहे, घ्यायचा आहे. आणि त्या काल्याच्या सेवनाने तृप्त होऊन आपण 4 दिवस ज्या विरहिणीचं चिंतन केलंय, गवळणीचं चिंतन केलंय, तिच्या अवस्थेला प्राप्त व्हायचं आहे. म्हणून भगवंताकडे अशी प्रार्थना करायची, ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय सांगतात ना, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया, नका करू दुरी मज पाया, नका करू दुरी मज पाया वेगळी, नका करू दुरी मज पाया वेगळी. म्हणून भगवंत काला द्यायला प्रवृत्त झाले. भगवंताकडे अशी प्रार्थना करायची की या काल्याच्या निमित्तानं, काला हे उपलक्षण आहे. हल्ली काला म्हणजे चुरमुरे, त्यात दही लोणचं बिणचं. काही लोक तर काला असा मराठी शब्द चांगला वरपतात. काला उपलक्षण आहे. आणि काल्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा कायम, आता मला चुरमुरे दिसत आहेत पण पुढच्या वेळी लाह्या पाहिजेत, लक्षात ठेवा. कारण बीज भाजुनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही, त्याचं ते उपलक्षण आहे. आता ते भर्जित बीजाची गोष्ट सांगायची तर 2 तास अजून पाहिजेत. पुढच्या वेळी तुम्ही बोलवायचंच नाहीत मला. असो, म्हणून भगवंत काला द्यायला प्रवृत्त झालेत. भगवंताकडे प्रार्थना करायची की या काल्याच्या निमित्तानं आमच्या चित्तामध्ये सुद्धा भगवंताची आत हरी बाहेर हरी अशी अभिव्यक्ती व्हावी. आमच्याही वासनेवर भगवंतानी चिरा घालावा, आमची ही जीवदशा भगवंताने घ्यावी आणि त्याची व्यापकता आम्हाला प्रदान करावी, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वित्त या शब्दाने स्थावर जंगम मालमत्ता सगळी, आणि वर शब्दाने सगळी लोक आजूबाजूची जन. जगद्गुरु तुकोबर यांनी एका अभंगामध्ये ह्याचं वर्णन विशेषत्वाने केलंय. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. स्वये जनार्दन तेची धारी, स्वये जनार्दन तेची स्वये जनार्दन पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. स्वये जनार्दन तेची धारे, स्वये जनार्दन तेची धारे, स्वये जनार्दन तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाले. धातू या शब्दाने सोनं सांगितलं, कारण एकदा सोन्याचा मोह जर सुटला ना तर दुसरा कुठलाही मोह तुम्हाला अडकवू शकत नाही. कारण सोन्यामध्ये कलीचं राहण्याचं स्थान आहे. तुम्ही आजकाल होणारी भांडणं बघा, त्याच्या मुळाशी सोनं आहे, कारण कलीचं स्थान आहे. ईशावास्य उपनिषद असं सांगतंय की सत्यस्य मुखम जर तुम्हाला झाकायचं असेल तर त्याला धातू वापरला जातो. खरं लपवण्यासाठी सोन्याचं वाडगं जर तुम्ही वापरलं ना, कोणी ते उचलायला जात नाही.
हिरणमयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखम. सत्याचं तोंड झाकण्याकरता सोनं झाकलं पाहिजे. ते हल्ली सरकारी कार्यालयात जर एखादी आपली फाईल असेल तर ती हलकी असली तर पटकन काम होत नाही. त्याचं वजन वाढावं लागतं. आणि ते वजन कशाचं ठेवायचं? सोन्याचं ठेवलं पाहिजे. म्हणजे मग ते पटपट पटपट पुढे सरकतं. व्यवहारतः असा आहे की हलकी वस्तू भरभर पुढे जाते, पण तिथं गुरुत्वाकर्षणाचा सुद्धा नियम लागत नाही. सरकारी कार्यालय उलट चालतं. म्हणून वजन वाढलं की फाईल पळते. असो, म्हणून एका बाजूला धातू आणि जन. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन माता पिता. आणि जन म्हणजे माता पिता, बंधू बहिणी. आता या परिसरामध्ये भाऊबीज आणि रक्षाबंधन होत नाही, कारण जमिनीच्या किमती फार झाल्या. बहीण भावाचं नातं चांगलं राहिलं नाही. आणि तुम्हाला गंमत सांगतो, त्या जावयाला सासरवाडीची प्रॉपर्टी पाहिजे, पण आपल्या प्रॉपर्टीतला आत्याला द्यायचं नाहीये. ह्याला म्हणायचं कलियुग. म्हणून त्याच्याविषयी आसक्ती नसणं. भगवंताने त्याला शब्द वापरलाय असक्त. आसक्त आणि असक्त याच्यात जमीन आसमानचा अंतर आहे. असक्त जो आहे ना, तो असा सुटलेला असतो, सगळ्यापासून अलिप्त असतो. म्हणून आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडले, हरीने कामा घातला जिरा, वित्त राम कविले, हरीने जीवे केली साठी, पाडली तुटी सकळांशी. साठ लोट केलं जायचं पूर्वी. ज्या घरात मुलगी द्यायची तिथली मुलगी करायची. याला साठ लोट म्हणतात. त्याप्रमाणे भगवंताने माझी जीवदशा घेतली आणि त्याचं व्यापकत्व प्रदान केलं. तुका म्हणे वेगळा नोहे, हरी हा भोवे भोवताला. मी आता भगवंताहून वेगळा राहिलोच नाही. मी भगवत रूप झालो, भगवंताशी एकरूप झालो. त्यामुळे सर्वत्र भगवंताची ओतप्रोत व्याप्ती माझ्या प्रतीतीला येते. हरीने कामा घातला चिरा, वित्तराम कविले, विठोबा रखुमा. वजन करा. आजचा नियम असा आहे, आज तत्वज्ञान सांगायचं नाही, आज भगवंताचं चरित्र सांगायचं आहे.
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि हे चरण 6 वेळा म्हणायचं, कंटाळा आला तरी. चरित्र ते उच्चारावे, आज चरित्र सांगायचं आहे. चरित्र ते उच्चारावे, तेच चरित्र सांगायचंय, दुसरं सांगायचं नाही. चरित्र ते उच्चारावे, त्याचं फक्त उच्चारण करायचंय, आचरण करायचं नाही. चरित्र ते उच्चारावे केले, ते भगवंतानी केलेलं असलं पाहिजे, आपल्या मनाचं सांगायचं नाही. केले देवे, भगवंताचं सांगायचं, दुसऱ्याचं सांगायचं नाही. आणि केले देवे गोकुळी, गोकुळातलं चरित्र सांगायचंय, दुसरं कुठलंही सांगायचं नाही. वृंदावन, मथुरा, द्वारका किंवा भगवंताचं चरित्र सांगायचं ना तर 10 अवताराचं सांगितलं पाहिजे कमीत कमी. पण ते कुठलंही सांगायचं नाही, फक्त गोकुळापुरतं चरित्र सांगायचं आहे. भगवंताच्या अवताराच्या पूर्वीची कथा पुष्कळ विस्ताराने आहे, पण त्यातला एक महत्त्वाचा अंश सांगायचा आहे. कंस हा जो आहे तो आपल्या बापाचा क्षेत्रज पुत्र आहे. आणि क्षेत्रज पुत्र असल्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या बापाला तुरुंगामध्ये टाकून सत्ता आपल्या हातात घेतली आहे. पण असं असलं तरी सुद्धा त्याचा जो चुलता, त्याचं नाव देवक, आणि त्याची कन्या, तिचं नाव देवकी, तिच्यावर त्याचं विशेष प्रेम आहे. म्हणून तिला सोडण्यासाठी तो लग्नानंतर तिचा सारथी झाला. अजूनही आपल्याकडे पद्धत आहे, आपले पंतप्रधान मध्ये एका देशात गेले तर तिथला राष्ट्राध्यक्ष त्यांच्या गाडीचा चालक झाला. मग तो काय ड्रायव्हर आहे? काय ड्रायव्हर नाही, ते प्रेम आहे, आपुलकी आहे, आदर आहे, तो व्यक्त करण्याकरता ती क्रिया आहे. तसं कंसाने आपल्या बहिणीवरचं प्रेम अभिव्यक्त करण्याकरता तो सारथी झाला. आकाशवाणी झाली की हिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. तो म्हणला 8वा मारेल तेव्हा बघू. पण नारद मुनींनी समजावून सांगितलं की यातला कुठलाही 8वा असू शकतो. एकदा लोकमान्य टिळक, आपण आळंदीहून पुण्याला निघालो की मध्ये डेक्कन कॉलेज म्हणून एक वास्तू आहे. ज्यांना काही अभ्यास खरंच रस असेल ना त्यांनी एकदा तरी तिथल्या ग्रंथालयाला भेट द्या. अप्रतिम ग्रंथसंपदा आहे. आणि 1972 का 74 पासून शब्दकोशाची निर्मिती तिथे चालली आहे. नुसता अ आहे ना, अ, त्या अ चे एक 8-10 हजार अर्थ निघतात. नुसत्या अ चे, त्याची यादी तिथे आताशी क पर्यंत आली आहे. ते प्रकल्प आणि 5 का 5.5 कोटी शब्द गोळा झाले. तिथे लोकमान्य टिळक शिकायला होते. गुरुदेव रानडे म्हणून जे होते ते तिथेच शिकायला. त्यांची खोली आहे अजून तिथे. तर काय झालं, एका शिक्षकाची आणि तिथे गणित हा विषय मुख्य. तर ते एक प्राध्यापकांची तक्रार करायची. मग आता तक्रार लिहून झाली, सही कोणी करायची, तर कोणीच तयार होईना. टिळक म्हणले मी करतो, आणा इकडं. त्यांनी केली, पण सही करताना अशी गोल केली, अशी अर्धगोल. आणि पुढच्यांना सांगितलं तर तुम्ही सह्या करून हा गोल पूर्ण करा. जेव्हा तो पूर्ण झाला, विचारसागरामध्ये विषय आलाय हा की एकदा राट गाडगं सुरू झालं ना मग पहिलं कुठलं कळत पहिलं कळायचं कुठपर्यंत आहे, सुरू होईपर्यंत. एकदा सुरू झालं की मग पहिलं कळले नाही. त्या गोल सह्या पूर्ण झाल्या, आता पहिली कुठली पहिली म्हणू शकतो. तसं हे 8 गोल आहेत, यातला कुणी पहिला असू शकतो. आणि नारद मुनी त्याला काय म्हणतात, त्याला कन्व्हिन्स केलं, त्याला पटवून दिलं की ह्यातला कुठलाही 8वा असू शकतो. आणि म्हणून त्यांनी त्यांना तुरुंगामध्ये ठेवलं. आणि त्या मुलांना तो मारायचा, तर ते मारण्याचं वर्णन सहृदय मनुष्य वाचू शकत नाही. क्रूरतेची सीमा आहे, लक्षात घ्या. हे गुंड लोक असतात ना, तर त्यांचा पोलिसांचा करार आहे की कुटुंबापर्यंत भांडणं न्यायची नाहीत. आपली आपली भांडणं आपल्यात, कुटुंबापर्यंत जायचं नाही. ते मध्ये एकाला विचारलं पोलिसाला की समजा त्यांनी तुमच्या कुटुंबाला मारलं तर, तो म्हणला त्यांचं कुटुंब नाही काही तर आमच्या कुटुंबाला हात लावायला, मग आम्ही सोडू का? म्हणजे त्यांचाही करार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की अतिबाल हा शत्रुत्वाला कधी, म्हणजे जन्माला आलेला नुकताच आणि मेलेला, या दोघांच्याही विषयी वैरभाव ठेवू नये. पण तो कंस शेवटी
ते माता भगिनी जसं धुणं आपटतात तसं त्या लहान पोरांना असं 2 पायात धरायचं हाताला आणि असा गर 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 फिरवून आपटून मारायचा. इतका क्रूर. पूर्वी इंद्रायणी मातेवर बऱ्याचदा माता भगिनी धुणं धुवायला दिसायच्या, आता दिसत नाही. आता वॉशिंग मशीन आले. तेव्हाचं वर्णन करून ठेवलंय. प्रातःकाळी उठोनी गवळणी घुसळण घुसळी. पुढे पुढे प्रातःकाळी उठोनी गवळणी कब्बशा विसळी. आणि आता प्रातःकाळी उठोनी गवळणी व्हॉट्सअप बघती. उठल्याबरोबर हातात मोबाईल. म्हणजे मला कित्येक वेळा असं वाटतं की आपले डोळे आणि हात मोबाईलसाठीच तयार केलेत का काय. तो जर विसरला मोबाईल घरी तर माणूस अस्वस्थ होऊन जातो. तुम्हाला मी सांगतो, अजून एक 2-5 वर्षात अशी परिस्थिती येणार आहे की एखाद्याचा मोबाईल जर तुम्ही काढून घेतला तो दगडच मारत फिरणार. मानसिक संतुलन संपणार. लक्षात ठेवा, ही परिस्थिती जवळ आहे, निकट, पुढच्या 5-10 वर्षात. असं सांगण्याचं तात्पर्य त्या कंसाने त्यांना मारलं. भगवंतानी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. आता इथे पुन्हा थोडा अवस्थांचा विचार आहे. ज्या प्रसिद्ध अवस्था आहेत त्या 3च आहेत: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. चौथी आहे ती तत्वज्ञानाच्या दृष्टीने तुरीय अवस्था आहे किंवा तुर्यगा, किंवा ज्या त्या सप्तभूमिका आहेत ना, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमनसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा किंवा असंसक्ती. उच्चारणशास्त्र पक्क ठेवा ज्यांना शिकायचं त्यांनी. शुद्ध उच्चार पाहिजे. लोक म्हणतात शुद्ध अशुद्ध काही नसतं असं म्हणणारे आहेत बरं का. तर तुम्ही काय करा, त्यांच्यासमोर ना इंग्रजी बोलून बघा. त्यांचा मग आग्रह असतो, मी युरोप म्हणतो युरोप, तर तो काय म्हणतो युरोप नसतं रे, युरोप असतं, युरोप. ते शुद्ध पाहिजे. आणि मराठी संस्कृत कसंही चालते असं नाही. ते आमचे गुरुजी होते म्हणजे ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर. ते जर बोलायला लागले ना असे प्रवचनात तर ह्यो त्यो असं म्हणायचे, बिस्कुट म्हणायचे. खास परभणीची भाषा. हा व्यवहारात. पण एकदा जर प्रवचनाला बसले तर ते तुम्हाला चांगल्या शब्दात सांगतो, एखाद्या पंडिताच्याही नाकाला चुना लावतील असं बोलायचे. अगदी स्वच्छ, शुद्ध, स्पष्ट. ते कुठल्या गावाला सप्ताह होता? सप्ताह कुठं होता? नांदेड जवळ कुठं होता? तर पंडितराज तिथे त्या सप्ताहाला होते, दादा होते. आणि तिथे गुरुजींचं प्रवचन झालं. तर तिथे पंडितराजांचं वाक्य असं आहे की दादा हे महात्मा आहेत. ते महात्मा यामुळे नाहीत की ते विद्वान आहेत, ते महात्मा यामुळे आहेत की गुरुजींसारखा विद्यार्थी त्यांनी तयार केला. ही गुरुची शक्ती आहे. तर गुरुजी बोलताना थोडं व्यवहारामध्ये ह्यो त्यो वगैरे, पण प्रवचनाला बसलं की ओघवती वाणी. गुरुची कृपा पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. असो, तर भगवंताचा ती तुर्यगा 4 अवस्था. तर त्याहून सूक्ष्म विचार असा आहे की त्या 3 अवस्थांमध्ये 3 उपविभाग आहेत. म्हणजे जागृत, 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 स्वप्न, जागृत, सुषुप्ती. हे जागृतीमधले भेद. स्वप्नामधले स्वप्न, स्वप्न, स्वप्न सुषुप्ती आणि स्वप्न जागृत, हे 3 भेद. आणि सुषुप्तीमध्ये सुषुप्ती जागृत, सुषुप्ती स्वप्न, सुषुप्ती सुषुप्ती. सुषुप्ती सुषुप्ती या अवस्थेमध्ये जो झोपतो तो उठल्यानंतर एकदम ताजा तवाना होतो. ज्याची झोप तशी नसते तो म्हणतो झोपलो पण मला प्रसन्न वाटत नाही. त्याचं कारण तो सुषुप्ती सुषुप्ती अवस्थेत नव्हता. तर हे भगवंतांनी केलेला उपदेश किंवा जगद्गुरु तुकोबार यांना गुरूंनी केलेला उपदेश, ही जी स्वप्नाची अवस्था आहे त्या अवस्थेचं नाव आहे स्वप्न जागृत. म्हणून त्या स्वप्न जागृत अवस्थेमध्ये भगवंतांनी येऊन सांगितलंय की मी अवतार घेणार आहे. आणि तेव्हा हल्लीच्या काळामध्ये परिस्थिती आहे, कलियुग आहे. अजून आपण कलियुगात प्रवेश करतो आहोत.
पुढे पुढे आगे आगे देखो होता है क्या. तुम्ही आत्ताही विचार करून पहा की 100 वर्षापूर्वीचा माणूस जर आत्ता आला पुन्हा तर आळंदी ओळखेल तरी का? 20 वर्षापूर्वीचं ओळखत नाही, 100 वर्षापूर्वीचं सोडून द्या. आमच्या लहानपणी इंद्रायणी माता साधारण एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण कोरडी असायची. मग आपल्या आश्रमाच्या खालच्या बाजूला नदी पात्रात आम्ही खड्डे करायचो असे हाताने, आणि असा एवढा एवढा खड्डा झाला की खाली पाण्याचा झरा सुरू असायचा. मग त्याच्यातून वाटीने पाणी भरून ते प्यायला वापरायचं. इतकं स्वच्छ सुंदर नितळ पाणी. आणि पावसाळा झाल्यानंतर 6 महिने तर विचारायचंच नाही. म्हणजे कित्येक वेळा तर असं आहे की मी सकाळी 6ला जो आश्रमातून बाहेर पडायचो तो दुपारी 2ला इंद्रायणी मातेतून बाहेर यायचा. 8-10 तास पोहायचं. जिथपर्यंत इंद्रायणी माता दिसते डुडोगावच्या पुढे तिथपर्यंत जायचं यायचं जायचं यायचं 4-5 चक्रा मारायच्या. आता त्या पाण्यात जर स्नान केलं तर अंगावर चट्टे येतात, ही परिस्थिती आहे. आणि आमचा वारकरी त्या पाण्याला तीर्थ म्हणून प्राशन करतो. तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही, पण सांगतो. आपण जे पाणी पितो ते इंद्रायणीचं नाही. नाही, ते इंद्रायणी नदीचंच नाही आहे. ते इंद्रायणी नदीचं पाणी इंग्रजांच्या काळामध्ये टाटांनी वीज निर्मिती करता उचललंय, आणि ते पाणी वीज निर्मिती झाल्यानंतर सोडलं जातं पाताळगंगेत. त्यामुळे इंद्रायणीचं पाणी पाताळगंगाचे लोक पितात. आणि आपण जे पाणी पितो इंद्रायणीचं म्हणून ते आंध्रा नदीचं आहे. म्हणजे इंद्रायणीचं पाणी म्हणून आंध्रेचं पाणी आपल्याला पाजतंय सरकार. कधीपासून तुम्ही शोध घ्या बरं, का होईना ते स्वच्छ तरी असू द्या. हे इंद्रायणी काय आहे? इंद्राने सोडलेलं संकल्पाचं पाणी आहे. आणि तो संकल्प सोडून जी उगम पावली तिचं नाव इंद्रायणी. आणि त्याला आम्ही इंद्रायणी म्हणत नाही, इंद्रायणी माता म्हणतो. ती आमची आई आहे, आणि आमची तर खरोखरीच आई आहे, कारण त्या पाण्यावर आम्ही जगलोय. मी जेव्हा माधुकरीला जात होतो तर माधुकरी आणल्यानंतर इंद्रायणी मातेचं स्नान घालायचं आधी माधुकरीला, मग खायची. असं त्या इंद्रायणी मातेचे आमच्यावर उपकार आहेत. आणि आजची परिस्थिती पाहिल्यानंतर हृदय द्रवून जातं की अरे काय परिस्थिती आहे. थोडं जाऊ द्या, 1-2 वर्षाचा काळ मी हे सगळं कीर्तन प्रवचन सगळं बंद करून एकदा आंदोलनच उतरणार आहे. कारण लोक हल्ली त्याशिवाय ऐकतच नाही झाले. टाळ्या नका वाजवू, मी काय भाषण करायला थोडी उभं राहिलो. निवडणुका झाल्या की आता निवडणुकावाले काय म्हणतात, तुम्हाला मी पाणी देईन, टाळ्या. मी काही देणार नाही तुम्हाला. तुम्हाला खरं सांगू का, हे जे राजकारणी आहेत ना ते सुद्धा आपल्याला काही देत नाहीत. आपलाच टॅक्सचा पैसा आपल्याला परत देतात. तो एक वेगळा विषय, कधीतरी बोलू त्याच्यावर, आत्ता तो विषय नाही आपला. असो, मी सांगतो याच्याकरता की असे अनेक नियम आहेत. त्यातलं आज काल्याचं कीर्तन आहे. ही गवळण जी आहे ती सासू या स्वरूपाची. सासू म्हणजे परिपक्व. आदौ ब्रह्माहमस्मी इति अनुभव उदिते खल्विदम ब्रह्म पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म अशा बोधाला प्राप्त झालेली आहे. आता ती थोडी प्रक्रिया सूक्ष्म आहे. कळाली उत्तम, नाही कळाली अजून उत्तम. सद्गुरू पहिल्यांदा उपदेश जो करतात तो तत्वमसी महावाक्याचा करतात. तत्वमसी महावाक्याच्या बोधातून अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती उत्पन्न होते. आणि जेव्हा सातत्याने अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी असा वारंवार त्याचं तो चिंतन करत जातो, तेव्हा अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीच सर्वम खल्विदम ब्रह्म अशा स्वरूपाने अभिव्यक्त होते. त्याला उदाहरण दिलेले कैरी आणि आंबा. कैरी ज्याप्रमाणे परिपक्व झाली की त्याचा आंबा होतो, त्याच्यात कार्यकारण भाव नाही पण त्याच्यात पूर्वोत्तर भाव आहे, त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खल्विदम ब्रह्म या दोनही प्रकारच्या ज्ञानामध्ये पूर्वोत्तर भाव आहे. आणि या सर्वम खल्विदम ब्रह्म अशा बोधाला ही गवळण प्राप्त झालेली असल्यामुळे, भगवंताचं ओतप्रोत स्वरूपाने ज्ञान झालेलं असल्यामुळे, जसं जसं बोधाची व्यापकता वाढत जाते क्रिया कमी होते. म्हणून परमार्थाची सुरुवात आहे निष्काम कर्मामधून आणि शेवट आहे नैष्कर्म्य अवस्थेत.
त्या नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त झाल्यानंतरची जी अवस्था आहे ती अवस्था कशी आहे? आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी, हरी घरी कोंडिले, हरीने घरी हरीने घरी कोंडिले, हरीने काम घातला चिरा, हरीने काम घातला चिरा, हरीने घरी कोंडी, हरीने घरी कोंडी, हरीने घरी कोंडिले, हरीने काम घातला चिरा, हरीने काम घातला चिरा. हे आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने काम घातला चिरा, हरीने काम घातला चिरा. हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने काम घातला चिरा, हरीने काम घातला चिरा. या सप्ताहाचं नियोजन व्यवस्थित असल्यामुळे स्वयंपाक तयार झालाच असेल आणि आपली वेळ ही 10 ते 12 अशी ठरलेली आहे. पण तरी थोडं एक 10-15 मिनिट पुढे जाऊन आपली सेवा पूर्ण करू. 12:15 पर्यंत थांबू. कारण नियम असा आहे, झाला काला आता आला. मध्ये जेवण पाहिजे. ते पंढरपूरला माझं कीर्तन होतं एका ठिकाणी, जागा कमी होती. तर इथे कीर्तन याच्या मागेच स्वयंपाक सुरू होता, असा मध्ये पडदाच होता फक्त. मी प्रमाण द्यायला लागलो की तो फोडणी द्यायचा. त्यांना म्हणलं तुम्ही एकतर कीर्तन सुरू व्हायच्या आधी स्वयंपाक पूर्ण करून घ्या किंवा कीर्तन झाल्यावर करा. आणि एक नियम लक्षात ठेवा बरं का, आपण सप्ताहामध्ये वगैरे आपल्याकडे आश्रमात किंवा आजडेकर महाराजांच्या फडावर वगैरे अजून नियम हा पाळला जातो की वारकऱ्याच्या स्वयंपाकात कांदा लसूण नसावा. लसणाच्या आणि कांद्याच्या फोडण्या अजिबात द्यायच्या नाहीत सप्ताहात. खरं तर वारकऱ्यांनी कांदा लसूण खाऊच नाही. का खाऊ नये तो विषय वेगळा आहे, आता त्याचा विस्तार मला करायचा नाही. कधीतरी या माझ्याकडे, तुम्हाला सांगतो विस्ताराने. असो, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेवरचं वार्तिक आहे. काही लोक त्याला टीका म्हणतात. मी नाव सांगत नाही तुम्हाला. मोठे वकील, तर ते आमच्या एका मित्राचे मित्र आहेत. तर ते म्हणले माऊलींनी गीतेवर टीका कस काय केली म्हणजे. टीका अहो, टीका करणं हा विषय वेगळा आहे. ही टीका म्हणजे भाष्य, विस्तार. आणि त्यातही उक्तानुक्त दुरुक्तानां चिंता यत्र प्रसज्जते तं ग्रंथम वार्तिकम प्राहुः वार्तिकज्ञा मनीषिणः. आत्ता त्याचा विस्तार करायचा नाही, फक्त माऊलींची एक ओवी सांगायचे भगवंताच्या व्याप्तीविषयी. सोनियाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे सभा ह्या अभ्यंतर धरले जग. जसं सोन्याचे मणी करावेत ते सोन्याच्या दोऱ्यात ओवावेत, त्यात जसं सोनं आहे तसा मी तसा या संपूर्ण जगतात मी आहे. आतूनही आहे, बाहेरूनही आहे. किंबहुना मी सोडून काही नाहीच आहे. ऐसा ज्याचा अनुभव,
ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सतत्वे विश्वदेव सतत्वे विश्वदेव सतत्वे विश्वदेव सतत्वे विश्वदेव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. अध्यस्त पदार्थ प्रतीतिकालीच अधिष्ठान रूप आहे असा निश्चय होणं म्हणजे अधिष्ठानाची प्रतीती अध्यस्त काळात मानणं येणं निश्चय होणं. आज खरं तर तत्वज्ञान सांगायचं नाहीये. आजचा दिवस चरित्राचा आहे. पण तुम्हाला गंमत सांगू का, चरित्र सुद्धा तत्वज्ञानानेच भरलेलं आहे. बहिरंग स्वरूपाने काही असेल, तुम्ही थोडे जरी अंतर्मुख झालात तरी त्या चरित्रामधलं तत्वज्ञान तुम्हाला दिसेलच. म्हणून हे आत हरी बाहेर हरी काय हे तत्वज्ञान आहे. तत्वज्ञानाची परिसीमा आहे. म्हणजे ब्रह्माच्या व्यापक बोधासाठी तर भक्ती केली ना, आणि बोध झाल्यानंतर आता वाटायला लागलं की आता तो भेटला पाहिजे. म्हणून आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, वित्त वरा मुकविले. काही लोक मोकलिले म्हणतात, तर मोकळणं वेगळे. ते मोकळणं शब्दाचा अर्थ वेगळा आहे जरा. काय मोकलिले वनी, काय मोकलिले वनी, काय मोकलिले वनी, काय मोकलिले वनी, सावधानी वेढीले, सावधानी वेढीले, काय मोकलिले वनी, काय मोकलिले वनी, सावधानी वेढीले, सावधानी वेढीले, काय मोकलिले वनी, 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 सावधानी वेढीले, सावधानी वेढीले, सावधानी वेढीले, सावधानी वेढीले, काय मोकलिले वनी, काय मोकलिले वनी, काय मोकलिले वनी, काय मोकलिले वनी. तर मोकळणे या शब्दाचा अर्थ आहे टिंब टिंबवर लाथ मारून हाकलणे. ते टिंब टिंब मी आता म्हणत नाही, नंतर बाहेर विचारा सांगतो तुम्हाला. म्हणून इथे भगवंतामुळे मुकलो असा अभिप्रेत आहे.
ते मुकणं या शब्दाचा अर्थ आहे अहम अध्यास आणि मम अध्यास निवृत्त झाले, सुटले. पदार्थाचा परित्याग अभिप्रेत नाहीच परमार्थात, इच्छेचा त्याग अभिप्रेत. पदार्थाचा त्याग हा इच्छेच्या त्यागाचा परिणाम असला पाहिजे. मला खावं वाटतं पण मी खात नाही, परमार्थात किंमत शून्य. मला खावं वाटत नाही, मग परमार्थामध्ये किंमत आहे. आपल्या आश्रमामध्ये संस्थांची मीटिंग व्हायची. गुरुवर्य महाराज विश्वस्त असताना आपल्या आश्रमात बऱ्याचदा मीटिंग व्हायची. मग त्या सगळ्या विश्वस्तांना माहिती होतं गुरुवर्य महाराज बाहेर काही खात नाही. तर एका विश्वस्तांनी विचारलं की तुम्ही खात नाही ठीक आहे, तुम्हाला खावं वाटतं का नाही कधी? तर आपल्या आश्रमामध्ये तेव्हा ते 2 बैल होते खिलार, आणि ते आपल्या अंगणातच बांधलेले होते, कडबा टाकलेला होता. तर गुरुवर्य महाराजांनी विचारलं, हे आमचे बैल आहेत 2, हे कडबा खात आहेत, तुम्ही कडबा खात नाही पण तुम्हाला खावं वाटतो का नाही? तर त्यांनी सांगितलं नाही, ते माझं खाद्यच नाही. मग गुरुवर्य महाराज म्हणले तसं हे आमचं खाद्यच नाही, आम्हाला ते खावं वाटत नाही. खात नाही हा विषय, त्याचा परिणाम. वृत्ती तव पदी निवर्तली, हा घर सोडून धरिले रान, हा संसार केला दानादी. वृत्ती तव नाही, मध्ये एक आहे ना अजून, संसार केला दान आठवल्यावर सांगू. तात्पर्य या हरीच्या दर्शनाचा, हरीच्या बोधाचा परिणाम असा, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडले, हरीने कामा घातला चिरा, वित्त वरा मुकविले. वित्त आणि वर या 2 शब्दांचं थोडं चिंतन सांगतो. ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम 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 तुळसी माळा गळा कर ठेवून करते, कासे पितांबर सोडला देव सुरवर गरुड जे पांडुरंग माई वल्लभा राईच्या वल्लभा माई जुलका आषाढी कार्तिकी भक्त जन येते, चंद्रभागे माझी शाही दर्शन हेळा मात्रेला होय मुक्ती, विश्वासी नामदेव भावी वाळ जय देव जय देव जय पांडुरंग माई वल्लभा पायू जुलगा
आरती नानराजा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदाला माझा आरती नानराजा गोपले ज्ञान जगी इतनिनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती नानराजा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदाला माझा आरती नानराजा प्रगट गुया बोले विश्वब्रह्माची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती नानराजा महाकैवल्य तेजा सेविते साधू संत मनोवेदाला आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण ताविले तैसे गोमाचे अभंग दिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद दाखवी आम्हा आरती तुकारामा खाली प्रेमे आरती आनंद पूजन भावी वायन मध्ये नावा विठ्ठल रुक्माई ठोबा श्री अनंता मधु होतो तिघाची मीवरी तुम्ही वारी करे मुख पसरोनी गडे आवाहा तिच्या धारा घ्यारे तोही जाऊरा तुम्ही घ्यारे दोन्ही कडे मुख पसरोनी तुका मने हाती धोका उरुनी देवने म्हणे का तुम्ही घ्यारे दोही कडे मुख पसरोनी कंठी धरिला कृष्ण मनी अवगाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू काला वाटू एकमेका काला वाटू ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव झाले समाधान तुमचे देखिले चरण विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय कुरे क्षमा पराध महाराज तुम्ही
आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा, वित्तवरा मुकविले, हरीने जीवे केली साठी, हरीने जीवे केली साठी, पाडली तुटी सकळाशी, तुका म्हणे वेगळा नोहे, तुका म्हणे वेगळा नोहे, हरी हा भोवे भोवताला, हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा, वित्तवरा मुकविले, विठोबार विठोबार गोमाई, प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा असून गवळणी परक अशा स्वरूपाचा अभंग आहे. अभंगाचं काहीसं चिंतन करण्यापूर्वी सेवेचं थोडक्यात प्रवृत्तीनिमित्त सांगून पुढे जातो. यद्यपि 3-4 दिवस आपलं ते प्रवृत्तीनिमित्त सांगून झाले, सगळ्यांनी वर्णन करून झालेलं आहे, पण तरी देखील एक औपचारिकता म्हणून प्रवृत्तीनिमित्ताचं प्रतिपादन करून चिंतनाकडे जाऊ. ब्रह्मलीन मारुती महाराज थोरात म्हणजे आमचे मारुती बुवा, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा महोत्सव आहे. एक नियम असा आहे, सद्गतीला प्राप्त होण्यासाठी काही विशिष्ट कालावधी आहे. सगळ्यात चांगला कालावधी जो आहे मृत्यू करता, तो पितृपक्षाचा आहे. पितृपक्षामध्ये स्वर्गाची दारं उघडे असतात, त्यामुळे जो कोणी मरतो तो स्वर्गाला प्राप्त होतो, म्हणून तो सर्वाधिक चांगला कालावधी सांगितला जातो. पण हा नियम सर्वसामान्यांसाठी आहे. ज्ञानी मनुष्याचा नियम असा आहे की ज्ञानी मनुष्य ज्यावेळी देह ठेवतो त्या काळाला पवित्र करतो. पण तरी देखील मारुती बुवांचा देह चंपाषष्ठीच्या दिवशी गेला. मी त्याचा साक्षीदार आहे. त्यांनी शेवटी सांगितलं होतं की मला जर जास्त त्रास व्हायला लागला तर आळंदीच्या बाहेर मला नेऊ नका. पण कालच तीर्थस्वरूप मालकांनी सांगितल्याप्रमाणे आळंदीचं क्षेत्र हे 5 कोस आहे. त्याच्या बाहेर आम्ही त्यांना नेलं नाही, एका दवाखान्यात नेलं आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही घेऊन जा, एक अर्धा तास फार तर राहतील. जी त्यांना आश्रमामध्ये आणलं आणि आणल्यानंतर जवळजवळ 2.5 दिवस ते आश्रमामध्ये होते. आणि चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळच्या वेळी ताईंच्या पुण्यस्मरणाचं भजन सुरू झालं खाली समाधीजवळ, आणि भजन सुरू झालं सूर्योदयानंतर एक साधारण 8-8:30 वाजता त्यांनी आपला देह ठेवला. चंपाषष्ठीच्या दिवशी चांगला दिवस पाहून देह ठेवला. त्यांचं आयुष्य हे अतिशय, मग गुरुवर्य महाराज सांगतात, मी त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो की रिकाम्या पोटाने परमार्थ होऊ शकत नाही, म्हणून ज्याला खरा परमार्थ करायचा आहे त्याने आपल्या पोटाची व्यवस्था करून परमार्थ केला पाहिजे. परमार्थावर पोटाची व्यवस्था नसली पाहिजे. त्यांनी परमार्थ असा 52 कशी होतो, त्यामध्ये तसूभर सुद्धा उणीव राहत नाही. त्याप्रमाणे मारुती बुवांनी त्यांना पेन्शन सुरू होईपर्यंत नोकरी केली आणि पेन्शन सुरू झाल्याबरोबर राजीनामा देऊन आपल्या आश्रमामध्ये त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. त्यांना संध्याकाळी चालण्याची सवय होती, पण ते चालताना रिकामं गप्पा मारत चालायचे नाही. बरोबर जर कोणी असेल तरी सुद्धा, नसेल तरी सुद्धा हातामध्ये एक चिठ्ठी असायची आणि ती चिठ्ठी घेऊन फिरायची 1-1.5 तास. मग त्या चिठ्ठीवर काय असायचं, एखादा अभंग, एखादा श्लोक. म्हणजे त्या चिठ्ठीवर काही व्यवहाराचा हिशोब नसायचा, त्या चिठ्ठीवर अभंग असायचा. आता ते आलेत का नाही माहित नाही मला. आमचे ते जगदाळे बॉय ते HMTत नोकरीला होते, तर ते राहायला इकडे डोंबिवली कल्याणला, नोकरीला मुंबई. मग जाता येता लोकलमध्ये काय करायचं तर अभंग पाठ करायचा. तर त्यांची नोकरी संपेपर्यंत जवळजवळ 3-3.5 हजार अभंग यांना मुखोद्गत झाले. आणि नंतर त्यांनी ती कंपनी बुडाली, मग ते आळंदीत आले. मग त्यांनी श्रवण केलं. परिणाम असा की पाठांतर झालेलं होतं आणि पाठ ऐकून ऐकून शास्त्रदृष्टी आली, त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य प्रमाण आठवायला लागलं. म्हणून परमार्थ सुरू करताना पहिली पायरी पाठांतराची कायम लक्षात ठेवा. एक विशिष्ट वय गेलं पुन्हा पाठांतर होत नाही. मग तुम्ही कितीही घासा पुन्हा पाठांतर होणे नाही. म्हणून ती सवय मारुती बुवांनी शेवटपर्यंत जपली, सतत चिंतनामध्ये राहिले आणि त्यांचं आज पुण्यस्मरण आहे.
आणि त्या निमित्तानं हा 5 दिवसाचा महोत्सव इथे संपन्न झाला आहे. कारण कार्तिकी संपल्या लगेच हा कार्यक्रम सुरू होतो. म्हणजे पूर्वी असं व्हायचं मला की कार्तिकी नंतर एक 8 दिवस करमायचं नाही. ठोबार खुमा ठोबार कुमाई ठोबार कुमाई. कार्तिकीचा काला झाला की आळंदीशी ओस पडायची, त्यामुळे करमायचं नाही. पण या सप्ताहाने ती उणीव भरून काढली. आणि आपल्याकडे प्रत्येक सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने व्हावी असा दंडक आहे. यद्यपि काल्याच्या कीर्तनाला कुठलाही अभंग चालतो, पण शक्यतो गवळणीपूरक असावा. त्याचं कारण असं आहे की गवळणीपूरक अभंग का, तर काल्याच्या कीर्तनाचं स्थान हे सप्ताहामध्ये कळसाच आहे. आणि भक्ती मार्गामधला कळस म्हणजे गवळण आहे. ज्ञानोत्तर भक्ती याच्यापेक्षा वेगळा कळस काही असूच शकत नाही. म्हणून परमार्थाच्या कलशस्थानी असणारी गवळण, तो अभंग काल्याला असा एक नियम आहे, दंडक आहे, अलिखित आहे. अनेक नियम असे की ते परंपरेने चालत आलेले आहेत. उदाहरणार्थ कीर्तनकारांनी कंबर बांधणे हे चालत आलेलं आहे. त्याच्या मागे काही भूमिका आहेत. पहिली भूमिका अशी आहे की आपण कंबर बांधून खरं बोलायला उभं राहायला लक्षात ठेवलं पाहिजे. कुठलाही प्रसंग आला तर आपली तयारी आहे म्हणून ती कंबर बांधलेली आहे. दुसरं कारण करा विठ्ठल स्मरण, करा करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण. नामरूपी अनुसंधान, नामरूपी अनुसंधान, नामरूपी अनुसंधान, नाम हे अनुसंधान. जाणून भक्ता भवलक्षण, जाणून भक्ता भवलक्षण, जाणून भक्ता भवलक्षण, जाणून भक्ता भवलक्षण. जगन प्रमाण दावे तो जगात दावे, जगन प्रमाण दारी तो जगन प्रमाण दावी
एक गंमत सांगतो फक्त. आमचे मुळे अण्णा होते, त्यांना गुरुवर्य महाराज स्वरमणी म्हणायचे. तर ते माझ्या फार मागे लागले की तू गायन शिक. गुरुवर्य महाराजांनी सांगितलं अजिबात शिकायचं नाही. कारण असं आहे, स्वराची जर गोडी लागली नाही एकदा तर माणूस त्यातून एका जन्मात तर बाहेर येत नाही. स्वर हा मोहिनी घालणार आहे. म्हणून त्या स्वराचं एक गणित फक्त असं लक्षात ठेवायचं, ज्या स्वराच्या षड्जाला आपण सहज जाऊ शकतो तोच लावायचा. गुरुवर्य महाराजांचा सुरुवातीच्या काळातला स्वर पांढरी चार होता आणि पांढरी चारचा षड्ज सहज लागायचा. ब्रह्मलीन पंडित भीमसेन जोशी त्यांच्या गुरूंकडे शिकायला गेले. त्यांचा प्रवास फार मोठा आहे. ते वयाच्या 11व्या वर्षी गाणं शिकण्याकरता घर सोडून पळाले. 11व्या वर्षी आणि सगळा भारत फिरले. तर एकदा टीसीने पकडलं त्यांना, तिकीट चेकर त्यांनी पकडलं. तर त्यांनी गाणं ऐकून दाखवलं, त्याला गाणं म्हणून दाखवलं. तर त्यांनी सोडून दिलं, फुकट नेलं त्यांनी. इतका त्यांचा स्वर अप्रतिम. पण ते जेव्हा गुरूंकडे गेले तर गुरु म्हणाले तू गाणं शिकू शकत नाहीस. का? तर ते म्हणले गाण्याकरता गळा लागतो, तुझा घसा आहे. गाता गळा आणि वाहता मळा. असो तर कंबर यासाठी बांधायची, जघन प्रमाण दावितो. भगवंताने कमरेवर हात ठेवून त्या संसाराची मर्यादा प्रतिपादन केली आहे, कंबर. आणि हल्लीच्या काळामध्ये त्याचा लावायचा अर्थ असा आहे की कीर्तनकारांनी कमरेच्या खाली उतरून बोलायचं नाही. हा हल्लीच्या काळात लावण्याचा अर्थ आहे. पूर्वीचे कीर्तनकार पाहिलेत महाराज मी. माझं काही सद्भाग्य, अनंत जन्मांचं सद्भाग्य की मी खरे कीर्तनकार पाहिले, ज्या कीर्तनकारांच्या चित्तामध्ये भगवत भक्ती ओसंडून वाहत होती. त्यांच्या कीर्तनानं समाज सुधारला. कितीतरी लोकांनी आपेपान सोडलं, अभक्ष भक्षण सोडलं. कोकणामध्ये आमचे कांबीकर भाऊ होते किंवा वामन बाबा वगैरे, त्या भागात मंडळी पुष्कळ. तर ह्या लोकांनी मांसाहार करणाऱ्या लोकांना निर्जली एकादशी पर्यंत नेलं. फार अवघड गोष्ट आहे. आता परिस्थिती अशी आहे, गळ्यात माळ असलेला जर त्यांच्या संगतीत गेला तर माळ खुंटीला जाते, पण तो सुधारत नाही. त्याचं कारण ती काल सांगितल्याप्रमाणे जीवनशक्ती पाहिजे. त्याला अजून चांगला शब्द गुरुवर्य महाराजांचा वस्तू सामर्थ्य शक्ती, अंगभूत सामर्थ्य. त्यांनी काय केलं, पहिल्यांदा त्या लोकांना सांगितलं एकादशीच्या दिवशी मांसाहार करायचा नाही आणि भाकरीला एक छिद्र पाडून खायचं. आता ते छिद्र पाडल्याने काही होत नाही, पण सांगितलं छिद्र पाडून खायचं. मग हळूहळू सांगितलं मांसाहार बंद करा. मग सांगितलं एकादशीच्या दिवशी अर्धी भाकरी खायची. मग सांगितलं एकादशीला चतकोर भाकरी खायची. मग सांगितलं एकादशीला अन्न खायचं नाही. बंद केलं लोकांनी. आता मी पाहतो लोक एकादशीला खरोखरीच तिप्पट खातात. आणि मी माझ्या दुर्दैवाने शहरी भागात फिरतो बऱ्याचदा, तर तिथे उपवासाचा डोसा, उपवासाची मिसळ. अरे काय उपवास आहे का गंमत आहे? उपवास या शब्दाचा खरा अर्थ आहे उपवास. भगवंताच्या सन्निध राहणं म्हणजे उपवास आहे. भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन होऊन राहणं म्हणजे उपवास आहे. असो सांगण्याचं तात्पर्य, आपल्या कीर्तनामध्ये असे अनेक नियम आहेत, लिखित अलिखित. त्याप्रमाणे गवळणी परक अभंग असावा असा अलिखित नियम आहे. गवळणीमध्ये ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी सुना कोणी एकी स्वतंत्र, 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 कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र,
सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंता. मौलींनी असं लिहिलंय, पुत्र वित्त कलत्र हे जालियाही स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. तर त्या स्वतंत्र या शब्दाचा अर्थ दोन प्रकाराने आहे. पहिला अर्थ असा आहे की आपल्या मनानुसार चालता येणं, याचं नाव स्वतंत्रता आहे. आणि दुसरं आपल्या तंत्राने दुसरे चालणं म्हणजे सुद्धा स्वतंत्रता आहे. तर हे पुत्र वित्त कलत्र जालिया स्वतंत्र म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार चालणारे, असे असताना सुद्धा तो त्यांना माझं म्हणत नाही. आणि इथे स्वतंता या शब्दाचा अर्थ आहे स्वतंत्र असले. बाकी विस्तार अनेक वेळा झाला आहे. सून म्हणजे पूर्णतः परतंत्र, लेक म्हणजे काही अंशात स्वतंत्र काही अंशात परतंत्र. म्हणजे ज्याप्रमाणे आता तो काळ राहिला नाही, हा जुना काळ आहे सगळा, की सून परतंत्र आहे, लेक काही अंशात स्वतंत्र काही अंशात परतंत्र आहे, असं आता काही राहिलं नाही. सासवांना स्वतंत्र असण्याचं कारण नाही, कारण सासवा या एका विशिष्ट वयानंतर वृद्धाश्रमातच राहतात. त्यामुळे स्वतंत्रता असण्याचं काही कारण नाही. मी परवा आपल्याला प्रवचनामध्ये सांगितलं की वृद्धाश्रमामध्ये लोकांची वेटिंग लिस्ट आहे. आमच्याकडून पैसे जास्त घ्या पण यांना घेऊन जा म्हणतात, अशी